नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी बनवते मिठाई, ते सुद्धा मावा न वापरता। तर त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर मिक्स केली आहे। हे सर्व व्यवस्थित आपण वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी घालते 1 वाटी पनीर आणि खोबऱ्याचा अर्धा वाटी किस। हे सर्व व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मिठाईसाठी कोणत्याही प्रकारच्या जास्त साहित्याची गरज नाही आहे। एकदम झटपट होते आणि बिना गॅस लावता होते। तर नक्की तुम्ही पण एकदा बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि जर कोणतं फेस्टिवल असेल तर आपण लगेच 10 ते 15 मिनिटात घरच्या घरी शुद्ध देसी मिठाई बनवून तयार करू शकतो। यामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट वगैरे काही नाही आहे। तर मी सर्व वाटण यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी घालते 1 वाटी दुधाची पावडर आणि यामध्ये ड्रायफ्रूट घालते। ड्रायफ्रूट नाही घातले तरी चालेल, ऑप्शनल आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याचे एक कणिकसारखं मळून घ्यायचं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। रक्षाबंधन असू द्या किंवा गणेश उत्सव असू द्या, कोणत्याही फेस्टिवलसाठी एकदम परफेक्ट आहे। गॅस वगैरे लावायचं झंझट काही नाही आहे, तर त्यामुळे कोणीही बनवू शकतं। एकदम सोपी रेसिपी आहे आणि साहित्यसुद्धा जास्ती काही लागत नाही, कमी साहित्यामध्ये होते आणि याची चव तर एकदम अप्रतिम लागते, लाजवाब लागते। तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, तुम्हालाही आवडेल आणि घरातले सगळे तुमची तारीफ करतील। हे बघा, मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता कलरसाठी मी यामध्ये दुधामध्ये थोडासा फूड कलर घातला होता आणि ते यामध्ये घातलं आहे 2 चमचे। तुम्ही याच्या जागेवरती केसरचं दूधसुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे यामध्ये दूध घालून व्यवस्थित याचे कणिक मळून घ्यायची आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, कुठच्या प्रकारचं झंझट वगैरे काही नाही आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता मी एक बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरती ही सर्व कणिक काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे याला रोल करून घेते, जेणेकरून आपल्याला मिठाई कापताना व्यवस्थित कापता येईल। हे बघा, आता मी व्यवस्थित रोल करून घेतलेली आहे मिठाई। आता मी थोडेसे ड्रायफ्रूट यावरती टाकून घेते, जेणेकरून दिसायलासुद्धा खूप मस्त दिसेल आणि एकदम रेडीमेडसारखी वाटेल। म्हणूनसाठी याला मी सर्व बाजूने व्यवस्थित ड्रायफ्रूट लावून घेते। तुम्ही याच्या जागेवरती पिस्ता वगैरे कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट वापरू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे मी थोडं ड्रायफ्रूट टाकून याला व्यवस्थित रोल करून घेते, जेणेकरून सगळ्या बाजूने ड्रायफ्रूट व्यवस्थित लागले जातील आणि मिठाई दिसायला खूप सुंदर दिसेल। अशा प्रकारे जर तुम्ही एकदा बनवून बघितली तर सगळेजण तुमची तारीफ करतील आणि त्यांना तर असं वाटेल की तुम्ही रेडीमेडच विकत आणलेली आहे, एवढी अप्रतिम लागते। हे बघा, व्यवस्थित मी सगळ्या बाजूंनी ड्रायफ्रूट लावून घेतलेले आहेत। आता आपण याला कट करून घेणार आहोत। तर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता, पेढा बनवू शकता किंवा लाडू बनवू शकता। तर मी अशा प्रकारे याला कट करून घेते रोलला व्यवस्थित। हे बघा, सर्व मिठाई व्यवस्थित कट करून झालेली आहे। दिसायला बघा किती सुंदर दिसते आणि कोणी विश्वास करणार नाही की आपण यामध्ये मावा वगैरे काही वापरलेलं नाही आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार।